तसेच सचिन चिकणे यांचे आपण इथे स्वागत करतोय. सोबत श्री हनुमंतदादा शिंदे आपले कॅच ऑफ द मॅचचे स्पॉन्सर यांचे आपण इथे हार्दिक स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना आपण देऊया सेकंड सेमीफायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला संघ आहे शिंदेवाडी, एका बाजूला संघ आहे परळी. टॉस जर आपण पाहिला तर दोन्ही संघांच्या मनासारखं घडलेलं आहे टॉसमध्ये, कारण अनेक वेळा टीम परळीने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती आणि याही मॅचमध्ये त्यांच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे आणि टीम शिंदेवाडीने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. त्यामुळे टॉससाठी दोन्ही संघांच्या मनासारखं झालं आहे, परंतु मॅच कोणाच्या मनासारखी असेल वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या सामन्याची रंगत आणि जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये. पाहूया हा सामना परळी विरुद्ध शिंदेवाडी. या मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ज्यांनी सकाळपासून बहारदार खेळ केलाय, बॅटिंगमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय परळीचे मनोज कदम आणि एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू आशुतोष धर्माधिकारी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु अंदाज चुकला आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करताना राज शिंदे या युवा खेळाडूने प्रत्येक वर्षी प्रभावित केलंय आणि हा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर फटका पूर्णपणे फसला, परंतु झेल घेण्याचा अंदाजही चुकला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धाबींसाठी. अनेक पर्व राज शिंदे या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत आहे आणि पहिला बॉल जबरदस्त टाकलेला आहे. लेदर बॉलचे खेळाडू आहेत, टेनिस बॉल क्रिकेट आपल्या गावाकडून खेळत आहेत. बॉल क्रमांक 2, फटका पाठीमागच्या बाजूला उडवलाय, कलात्मक आहे. क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होतीये. या बॉलच्या पाठीमागे धावा पुन्हा मिळतील 2. या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. या विकेट महत्वाच्या आहेत. धावा 6 धावफलकावरती आलेल्या आहेत. राज शिंदे एका बाजूला, पिता पुत्राची जोडी याच टीम मध्ये खेळते. फार कमी वेळाचा योगायोग येतं, फार असे कमी संघ आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होऊ शकला नाही, आला तो डॉट बॉल. आणि राज शिंदे एक युवा खेळाडू आहेत, एक युवा टॅलेंट आहे शिंदेवाडी गावचं. आणि हा जो बॉल जर तुम्ही पाहिलं टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, एका बाजूला प्रगल्भ मोठा अनुभव आहे. जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये याही नावाचा डंका आहे, ते नाव आहे मनोज कदम. अशा फलंदाजाला राज शिंदे यांनी बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे राज शिंदे यांचा. या अगोदर काही बॉल राज शिंदे यांनी चांगले टाकले. पहिलाही बॉल चौकार आला जरूर, परंतु पहिला बॉल हा राज शिंदे यांचा चांगलाच होता. परंतु त्यानंतर राज शिंदे यांचा बॉल आपण पाहिला, एक दुहेरी धावांचा फटका होता, त्यानंतर डॉट टाकला. म्हणजे 3 जे बॉल होते ना ते चांगलेच होते. आक्रमण केलं 8व्या बॅटने, खेळाडू आहे डीपला, बॉल वरती येतील, बॉलची फेकी होईल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय, काहीच बॉल या षटकातील शिल्लक. खोलवर पद्धतीचा बॉल समोरच्या बाजूला आशुतोष धर्माधिकारी यांच्या बॅट मधून आला. हा चौकार बहारदार होता, शानदार होता, समोरच्या बाजूला सीमारेषा चिरणारा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ बॅटने खेळलेला समोरच्या बाजूला स्ट्रोक
सीमारेषा पलीकडे आला, एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली, सरळ 4 धाब्यांसाठी टॅलेंटेड खेळाडू. आक्रमण केलं, आक्रमण फसलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन आणि राहुल दादा मनवे यांनी पकडलाय कॅच. तिकडे राहुल मनवे आल्यानी पाहताना जो कॅच पकडलाय, धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम परळीला आणि फलंदाज आशुतोष धर्माधिकारी माघारी. धावसंख्या 12, एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग मनोज कदम 7 वरती आणि आशुतोष यांनी बॅटिंग करताना बनवलेल्या धावा आहेत तब्बल फक्त आणि फक्त 4. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ज्यांनी पाठीमागच्याच मॅच मध्ये तब्बल कुठल्या होत्या धावा 64. ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये कुठल्या होत्या धावा 64, आता तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 12 आहेत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 वेळा तर त्यांनी षटकारांची हॅट्रिक केली. इनफॉर्म बॅट्समन आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता एका बाजूला पहा, ओव्हर नंबर 2 साठी शशिकांत शिंदे आलेले आहेत. या अगोदरचं षटक त्यांच्या पुत्राने हाताळलं, आता ते आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अनुभव त्यांच्या गाठीशी, दोन्ही खेळाडू तोला मोलाचे एकामेकासमोर. समोरच्या बाजूला आक्रमण, लॉंग ऑफला खेळाडू आणि आता पकडलाय कॅच, विकेटचं होईल पतन. मनोज कदम येथील माघारी, धक्का क्रमांक लागलाय परळीला 2. आणि पहा त्यांच्या सुपुत्रांनी हा झेल पकडलाय लॉंग ऑफला. शशिकांत शिंदे यांचा राऊंड द विकेटचा बॉल मनोज कदम यांनी समोर खेळला, परंतु लॉंग ऑफ सीमारेषा हा बॉल चिरू शकला नाही. विकेटचं पतन आणि मनोज कदम येथील माघारी खेळाडू बाद. निश्चित या मॅच मध्ये मनोज कदम यांच्याकडून टीम परळीला मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्याच वेळेस मात्र शशिकांत शिंदे यांचा हा बॉल त्यांनी हवेत खेळला, लांबी कमी पडली आणि विकेटचं पतन होत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता सागर मनवे येत आहेत, ज्यांनी चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आता बॅटिंग त्यांना चांगली करावी लागेल, परंतु एका बाजूला रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे टीम परळीसाठी. एका बाजूला शशिकांत शिंदे. चला घाई करा, दोन्ही टीमला विनंती आहे, फलंदाजांना विनंती आहे, येताना आपण घाई करा. पुढचा बॉल प्रगती पथावरती, कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर गेला, आला तो डॉट. हे जे काही व्हेरिएशन होतं ना शशिकांत शिंदे यांचं, टप्पा पडल्यानंतर बॉलने घरकन कसं वळण घेतलं, राऊंड द विकेट आले आणि त्यानंतरचा हा बॉल टप्पा पडल्या लेग कट केला आणि अगदी बॉल उजवस्तीच्या बाहेर निघून गेला, आला तो डॉट. म्हणजे हे काय जे व्हेरिएशन आहे तुम्हाला गोलंदाजी करताना अंमलात आणावं लागतं. गोलंदाजी आज वैविध्यपूर्ण करावी लागेल. आता पायांवरती हा बॉल ठेवलाय, म्हणजे कुठेतरी या बॉलची दिशा चुकली आणि तोच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज बॅटिंग करताना सागर मनवे यांच्या बॅटमधून हा चौकार. या बॉलची दिशा, टप्पा, या गोष्टी फार महत्वाच्या होत्या. बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला होता आणि टप्पा पडल्यानंतर अंगावरती बॉल पाठवला फाईन लेग सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी आला तो चौकार. आता सागर मनवे आक्रमक होत आहेत. हो, एकाला आक्रमण करावंच लागतं. कमी ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फार कमी वाव असतं तुम्हाला तुमच्या खेळाचं चांगलं सादरीकरण करण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला अधिकचे डॉट बॉल खेळून चालत नाही. शरीरापासून आता दूर गेला बॉल. हाही बॉल आता पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे टीम परळीची. प्रथम बॅटिंग करताना 18 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शशिकांत शिंदे यांनी काय केलं, 4 बॉल टाकले, 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. टॉस जिंकला होता टीम शिंदेवाडीने आणि गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. टीम परळीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं.
परंतु एका बाजूला आपण चर्चा करतो ना की रामदास मनवे ही एक या मॅचची मोठी विकेट. खोलवर पद्धतीचा बॉल, आता टप्पा चांगला, आता दिशा चांगली, आला तो डॉट. म्हणजे या अगोदर जर काही टप्पे आपण पाहिले ना तर ज्या ठिकाणी टाकायचे होते त्या ठिकाणी पडले नव्हते, त्या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळाल्या. परंतु सागर मनवे आता शेवटचा बॉल फेस करतील. आल्या पावले एक चौकार त्यांनी खेळला, स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत. शरीरापासून दूर गेलाय आणि या बॉलने गॅप शोधलाय. डीप कव्हर बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी आणि शेवटच्या बॉलवरती अखेरकार सागर मनवे यांच्या बॅटमधून आला चौकार. धावसंख्या वाढवणारा होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. रिप्ले टेलिका शरीरापासून फार दूर असणारा बॉल पाठवला डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. या फटक्याची झलक वाढते धावफलक आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा 2 गडी बाद 2-2-2. हा योगायोग ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. आणि या षटकासाठी आलेले आहेत तुषार शिंदे. ओव्हर नंबर 3 साठी स्ट्रायकर एंडला रामदास मनवे, ज्यांनी बहारदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. परंतु एका बाजूला तुषार, एक प्रतिभावंत खेळाडू समोरच्या बाजूला. ओव्हर नंबर 3 मध्ये टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमी गतीचा बॉल आणि कमी गतीच्या बॉलचा बोलबाला हा नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेला आहे. कमी गतीचा बॉल पहिलाच बॉल जो होता त्याची गती कमी होती. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आला तो डॉट. म्हणजे लाईन मिस करून बसले. रामदास मनवे तयार, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. वेळेची अचूकता आहे, फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. दुसरीचा प्रयत्न केला स्ट्रायकर एंडला की नॉन स्ट्रायकर एंडला, फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय रनआउट साठी. बॅट्समन आउट आहे आणि फलंदाज सागर मनवे यांना यावं लागेल माघारी. धक्का लागलाय तिसरा टीम परळीला. परंतु एका बाजूला जमेची बाजू ही आहे की रामदास मनवे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही फार मोठी विकेट आहे दोन्ही टीमसाठी. रामदास मनवे मैदानात थांबले तर धावा टीम परळीसाठी येणार आणि जोपर्यंत रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये आहेत ही डोकेदुखी आहे टीम शिंदेवाडीसाठी. म्हणजे या प्रकारच्या आपण चर्चा निश्चित करत आहोत. परंतु प्रत्यक्षात आज कशा प्रकारचा खेळ करतील कॅमेरामॅनने देखील त्यांच्याकडे फोकस केलाय. रामदास मनवे स्ट्रायकर एंडला तयार आहेत. तुषार शिंदे 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळावं लागेल. बॉल क्रमांक 3. आक्रमण फसलंय, बॉल हवेत उभा राहिलाय परंतु कोणताही खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकणार नाही कारण क्षेत्ररक्षक हे फैलावलेलं आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. बॉलने निर्जनसही टप्पा घेतला आणि टीम परळीने मिळवल्या धावा 2. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अभिजित कुंभार आलेले आहेत. क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी 3 बॉल जबरदस्त टाकलेले आहेत तुषार शिंदे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रामदास मनवे तयार, परंतु हाही बॉल काय गोलंदाजी केली आहे तुषार शिंदे. रामदास मनवे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. ज्या फलंदाजाने अनेक गोलंदाजांचे डावपेच उधळवले ना अशा फलंदाजाला आता विचार करायला भाग पाडलंय. कारण रामदास मनवे म्हणलं की मोठ्या फटक्यांचा कहर, परंतु या मॅच मध्ये आणि या डावामध्ये मोठे फटके त्यांच्या बॅटमधून अद्यापही आलेले नाहीयेत. तयार पुन्हा बॅटिंगसाठी रामदास मनवे. समोरच्या बाजूला आता आक्रमण झालंय आणि क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषा पलीकडे आणि अखेरकार
रामदास मनवे यांच्या बॅटमधून तो मोठा फटका आला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 6 धावेंसाठी. या बॉलची उडान 6चा लगान टीम परळीसाठी. एकतीस धावा, 3 गडी बाद. शेवटचा बॉल. तुषार शिंदे तयार. एका बाजूला रामदास मनवे 9 वरती बॅटिंग करतायत आणि हाई बॉल आता चांगल्या प्रकारे टाकलाय. पंचांकडे दाद मागितली आहे. परंतु षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 31. 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल कोळघर संघाविरुद्ध. नमस्कार. श्री शंभूराजे प्रतिष्ठानचे सदस्य तसेच मैत्री चषकचे पुरस्कर्ते श्री संदीप शिवराम देवरे दादा यांचं इथे आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचंय. थर्टी 31 धावा. 3 षटकांच्या अखेरीस ओव्हर नंबर 4 ला सुरुवात आणि गणेश आलेले आहेत अंतिम षटकामध्ये. हा बॉल उचललाय आणि पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आता मोठ्या फटक्यांचा कहर आणि या बॉल वरती येतोय धावसंख्येला बहर आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या ओव्हरची सुरुवात केली षटकाराने आणि स्वागत केलंय अभिजित कुंभार यांनी. हा बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 6. टीमची टोटल आहे. अभिजित कुंभार यांनी आक्रमण केलंय. गणेश यांना अंतिम षटक चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल. ज्या प्रकारे तुषार शिंदे यांनी गोलंदाजी केली त्या प्रकारचं षटक हाताळावं लागेल. शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील परंतु एका बाजूला अभिजित यांना आक्रमणच करावं लागेल. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा जेवढ्या कोटता येतील तेवढ्या परळीला कोटावे लागतील. बॅकफुटचा पंच. पण दोन्ही संघांबद्दल आपण या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस चर्चा करतो ना त्यावेळेस आपण चर्चा करतो की या अगोदर देखील बऱ्याचशा पर्वांमध्ये टीम शिंदेवाडी क्वालिफाय झालेला आहे फायनलपर्यंत. परंतु या हंगामामध्ये किंबहुना या 7 पर्वांमध्ये परळी संघ पहिल्यांदा आलाय आणि पहिल्यांदा येत असताना तो सेमीफायनलचा प्रवास त्याने केलाय आणि सेमीफायनलचा सामना परळी संघ खेळतोय. काही संघ जर आपण पाहिलं ना यावर्षी तर पहिल्यांदा ही स्पर्धा खेळत होते आणि त्याच्यामधून परळी संघ पुढे आला. खोलवर पद्धतीचा बॉल आलाय तो डॉट. रामदास मनवे यांना बांधून ठेवलंय. निराश असतील आपल्या स्ट्रोक वरती कारण ज्या प्रकारचा यॉर्करचा बॉल होता मोठा फटका खेळू शकले नाही. थोडेसे निराश आहेत आपल्या फटक्यावरती. परंतु शेवटचे 3 बॉल 38 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे कमीत कमी अजून 10-1 धावा 50 एक फायटिंग स्कोर असू शकतो टीम परळी आणि शिंदेवाडीसाठी सेमीफायनलसाठी. रामदास मनवे तयार. परंतु एका बाजूला टीम शिंदेवाडीचा प्रयत्न हाच आहे की कुठेतरी आम्हाला 40-45 पर्यंत टीम परळीला आम्हाला थांबवायचं आहे. या प्रयत्नामध्ये ही गोलंदाजी सुरू आहे. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होतं. ही जर तरची गोष्ट आहे. जर तरने काय होतं की फक्त चर्चेला उदान प्राप्त होतं. प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं ना यालाच महत्त्व आहे. आणि फलंदाज अभिजित कुंभार येथील माघारी. आपल्या विकेटचा त्यांनी त्याग केलाय. हर्ष जातील माघारी. माफ करा हरीश जातील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा 4 गडी बाद.
आक्रमण केलंय राज शिंदे बॉलच्या खाली झडप अपुरी बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार फटका काय खेळलाय रामदास मनवे यांनी उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल जबरदस्त टायमिंग सुंदर प्लेसमेंट जागेवरतून एक पाय पुढे काढत बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे एक प्रतिभावंत फटका धावसंख्या 45 4 गडी बाद शेवटचा बॉल रिप्ले टेलिकास्ट उजव्या स्टिचच्या बाहेर आणि त्यानंतरचा हा फटका जबरदस्त शेवटचा बॉल गोलंदाज गणेश तयार आपटलेला बॉल पाठवलाय हाई बॉल सीमारेषा पलीकडे आणि या डावाची सांगता केली रामदास मनवे यांनी षटकाराने आपण चर्चा करत होतो ना की 50 धावा एक फायटिंग स्कोर असू शकतो आणि अगदी त्याच प्रकारे या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आपण चर्चा केली होती की टीम शिंदेवाडीचा प्रयत्न हाच होता की कुठेतरी 45 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत आम्हाला रोखायचं होतं हा बॉल सीमा पार गेला धावा आल्या धावफलकावरती 51-52 धावांची गरज आहे रामदास मनवे यांचा हा टोला पहा छोट्या उसळीचा बॉल या बॉलने घेतली भरारी फटका होता भारी बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावींसाठी 52 धावांचं लक्ष आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या पहिला डाव संपलेला आहे अजूनही शिंदेवाडी टीमची बॅटिंग बाकी आहे आणि एका बाजूला टीम परळीची गोलंदाजी बाकी आहे जो संघ जिंकेल ना मित्रांनो तो क्वालिफाय होणार आहे फायनलसाठी आणि या अगोदर फायनलमध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे त्या संघाचं नाव आहे कोळघर आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खेळेल कोळघर संघाविरुद्ध चला घाई करा दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका मित्रांनो या अगोदर देखील आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे आताही आपण चांगलं सहकार्य करा आयोजन समितीकडून वारंवार सूचना आहेत आपण घाई करा 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी दाखल होतीये ज्या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे सोमनाथ मनवे आणि शशिकांत शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते पाठीमागच्या एका मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ सोमनाथ मनवे यांनी केला होता तो बहारदार होता ऑलराऊंडर खेळाडू शशिकांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि एका बाजूला पहिलं षटक टीम परळी या टीम कडून लीड गोलंदाज या टीमचे आशुतोष धर्माधिकारी तयार होत आहेत
मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. 52 धावा, 24 बॉल. सेकंड सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम सामन्यासाठी. तुम्ही पाहताय मैत्री चषक लीग 2025 पर्व 7वं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे, ज्याचं आयोजन श्री शंभूराजे प्रतिष्ठान व मैत्री समूह मुंबईच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मॅचला सुरुवात प्रत्यक्षात आता 52 धावा, 24 बॉल. पहिला बॉल स्ट्राइक रेंजला सोमनाथ मनवे तयार. पहिलाच बॉल पंचांगडे मागितली दाद. हो, अपील तुम्हाला करावीच लागते. जर तुम्ही अपील केली तरच पंच एखादा खेळाडूला आउट देऊ शकतात, परंतु इथे पंचांनी दाद फेटाळली. डॉट बॉल आलाय. सोमनाथ मनवे तयार होते. पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिलाच बॉल आशुतोष धर्माधिकारी जे ऑलराऊंडर आहेत परळीचे, चांगला बॉल टाकलाय तो डॉट. मनोबल वाढतोय. ज्यावेळेस तुम्ही पहिला बॉल डॉट टाकतो ना, त्यावेळेस तुमचं मनोबल वाढतं. सेकंडला सोमनाथ मनवे तयार. बरदार खेळ केलाय आज. आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे पहा विकेटचं पतन. सोमनाथ मनवे यांचं आक्रमण फसलं आणि या मॅच मध्ये आज खास काही करू शकले नाही. पाठीमागच्या एका मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, काही स्विच चिटचे फटके त्यांनी खेळले होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे पहा वेळेच्या चुकता साधता आल्याने विकेटचं पतन होत आहे. आशुतोष धर्माधिकारी यांनी अखेरकार संघासाठी विकेट मिळवून दिली. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. शरीरापासून दूर असणाऱ्या बॉलवरती फटका खेळायला गेले आणि बॅट आणि अंगामधलं अंतर वाढलं आणि त्याचमुळे की काय बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचू शकले नाही. विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती तुषार शिंदे ऑलराऊंडर आहे टीम परळीचे. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे निश्चित नाही, फक्त संयम दिला या बॉलच्या पाठीमागे. शशिकांत शिंदे तयार. बॅटिंगसाठी हा बॉल अंगावरती आहे, त्याला वळवला आणि इथे 5 शॉर्ट स्क्वेअर लेगला आपली झेल देऊन बसलेले आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. एका क्षणाला असं वाटलं की हा सेफ स्ट्रोक आहे, कारण बॅकअपला खेळाडू फार दूर होते मिड विकेटला, परंतु 5 शॉर्ट स्क्वेअर लेगला आपले झेल देऊन बसले. अंगावरती बॉल वळवण्याचा प्रयत्न आणि पहा काय झेल पकडलाय खेळाडूने. डोळ्यांचा संयोग, हाताची ओंजळ आणि शरीरावरचं नियंत्रण अगदी योग्य ठेवलं आणि पहा थोडेसे धावत गेले आणि हा झेल पकडला. म्हणजे हे फार महत्त्वाचं होतं. अभिजित कुंभार तिकडे होते आणि त्यांनी हा झेल पकडलाय. एका धाबेवरती 2 फलंदाज गमावलेले आहेत टीम शिंदेवाडीने. एका बाजूला शिंदेवाडी संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, परंतु एका बाजूला सूरज शिंदे आणि तुषार शिंदे या जोडीला खेळ चांगला करावा लागेल. आशुतोष धर्माधिकारी यांनी काय केलं, टाकले बॉल. आवाज चांगला आलाय फटक्यामधून. खेळाडू समोर. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. आशुतोष धर्माधिकारी यांनी टाकले एक जबरदस्त षटक. धावा आहे धाव फलकावरती 2. आता या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. पायांवरती असणारा बॉल मिळेल का कोणती धाव, तर नाही. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 2 आणि गडी गमावलेले आहेत टीम शिंदेवाडीने 2. म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 50. येणारे बॉल आहेत 18. हे समीकरण आपण मांडूया. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 18 बॉल 50 धावांची गरज आहे. यूं ही नहीं कोई मुकाम मिलता, पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं है कामयाबी को मिलना. उसके लिए कभी किस्मत से तो कभी खुद से लढना पड़ता है. आणि आज या फलंदाजांना लढावं लागेल. सूरज शिंदे, तुषार शिंदे. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा,
जीवनात आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु या मॅच मध्ये धावसंख्येमधला अंधार सूरज शिंदे नाहीसा करतील का? 18 बॉल 50 ची गरज ओव्हर नंबर 2 मध्ये सागर मनवे हे षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकर एंडला सूरज शिंदे तयार होतील. पॉवर प्लेचं षटक संपलं, आता खुलं क्षेत्ररक्षण. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक येतील. धाबा किती मिळतील? एकच मिळालेली आहे. तिसरी धाव मिळाली टीम शिंदेवाडीला. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे या जोडीला. आणि या मॅच मध्ये आज मोठी उमेद जर कोण आहे ना तर तुषार शिंदे टीम शिंदेवाडीचे. आणि टीम परळीचे कोण आहेत तर सागर मनवे. सागर मनवे यांनी अशी गोलंदाजी केली, संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमी चांगली आहे. आक्रमण केलंय आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी एक चाबुक स्ट्रोक सीमा पार. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी तुषार शिंदे. पहिला मोठा फटका खेळतायत. मॅच बनवण्यासाठी आज लढावं लागेल. जसं जीवन बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागतं ना तसं आज मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. 9 धावा आलेल्या आहेत. सागर मनवे यांच्यावरती आक्रमण केलंय. तुषार शिंदे यांचं मनोबल वाढलं असेल कारण फटका चांगला आलाय. बॉल क्रमांक आता 3 प्रगतीपथावरती येईल. मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे कारण एका बाजूला तुषार शिंदे आणि शिंदेवाडीच्या आशा पल्लवित केल्यात. समोरच्या बाजूला आक्रमण, खेळाडू येतील का वेगाने आणि सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही धावा वाचवल्या. हरीश तिकडे आले आणि संघासाठी काही धावा वाचवल्या, परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत टीम शिंदेवाडी या टीमला. धावा आहे धाव फलकावरती 11. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषार शिंदे तयार. आक्रमण केलंय या बॉल वरती आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय. तिकडे रामदास मनवे होते आणि एक मोठी उमेद तुषार शिंदे येत आहेत माघारी. अनिश्चित मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला. विकेटने फलंदाज येतील तुषार शिंदे माघारी. आणि चांगला झेल पकडला सीमारेषेलगत रामदास मनवे यांनी आणि लगेच हात वरती केला की हो ही विकेट आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मंगेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मॅच मध्ये अजून बरचसं काही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावांचा पाठलाग करताना आक्रमण केलं आल्या पावली आणि अखेरकार हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा एक बड़ा इतिहास. आणि या बॉलच्या पाठीमागे आल्या पावली बॉल पाठवलाय सीमा पार सरळ 6 धावेंसाठी. आणि आज स्वतःवरती विश्वास ठेवावाच लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट असणारा हा बॉल पाठवलाय फलंदाज मंगेश आणि सीमारेषा पलीकडे. आणि पुन्हा एकदा शिंदेवाडीच्या आशा पल्लवित होत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा सीमारेषे लगत केली गेली. फुल टॉस बॉल आणि इथे विकेटचं पतन आणि खेळाडू येतील मंगेश माघारी. एक मोठा फटका खेळला आणि त्यानंतरच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहा स्ट्रोक पूर्णपणे फसला. एक सागर मनव्यांचा एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर घेतोय यष्टांचा वेध. फलंदाज क्लीन बोल्ड. सतरावरती 4 धावा आलेल्या आहेत. विकेट गेलेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला आदित्य मनवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समीकरण 12 बॉल 35 ची गरज म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे. फक्त या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. 12 बॉल 35 ची आहे गरज.
क्षेत्ररक्षक येतील का? बॉलचा पाठमोरा होईल का? स्वतः प्रयत्न करत होते रामदास मनवे या बॉलला पकडण्याचा, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. 11 बॉल 33 ची गरज आहे. रामदास मनवे स्वतः आलेले आहेत हे षटक हाताळण्यासाठी. सूरज शिंदे एका बाजूला, आदित्य मनवे या जोडीवरती आता टीम शिंदेवाडीचा फार मोठा दारोमदार आहे, तर एका बाजूला टीम परळीचा रामदास मनवे यांच्यावरती आहे. 11 बॉल 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अजूनही. एकोणीस धावा 4 गडी बाद. या मॅच मध्ये अजूनही बरंचसं काय शिल्लक आहे. सूरज शिंदे 4 वरती बॅटिंग करतात. आदित्य मनवे नुकतेच गेलेले आहेत. एका बाजूला या मॅच मध्ये आता 11 बॉल 33 म्हणजे सामना जिवंत आहे. लढण्यासारखं भरपूर काय अजून शिल्लक आहे. टीम शिंदेवाडीकडे, टीम परळीकडे. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. तुम्ही पाहताय मैत्री चषक लीग 2025 पर्व 7वे सेकंड सेमीफायनल. आता यानंतर काही वेळातच येईल आपल्या समोर फायनल. आणि कोणता संघ धडक मारेल, परळी की शिंदेवाडी, शिंदेवाडी की परळी? चला घाई करा. सूरज शिंदे स्ट्राइक रेंजला. सूरज शिंदे एक मोठी उमेद मधल्या फळीतली टीम शिंदेवाडीची. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर होतोय. 2 धावा मिळतील म्हणजे अजूनही बनवायच्या आहेत धावा इथून पुढे. 31 येणारे बॉल 10 बॉल 31 धावींची गरज आहे या मॅच मध्ये. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. अरे वही बदलते हैं रुख हवाओं का दोस्तों जिनके इरादों में जान होती है. आणि ही इरादे आज मजबूत ठेवावे लागतील या मॅच मध्ये. रामदास मनवे यांनी हाताळलेले आहेत. 2 बॉल 4 धावा खर्च केलेले आहेत. स्ट्रायकर एंडला सूरज शिंदे. आक्रमण परंतु खेळाडू बॉलच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज सूरज शिंदे माघारी. टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली आणि हरीश बॉलच्या खाली आले. सूरज आता माघारी येत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता राहुल मनवे येत आहेत. बॅटिंगसाठी राहुल मनवे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. क्रमांक आता आलेले आहेत 7 वरती, परंतु एका बाजूला संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. चांगली बॅटिंग आज करावी लागेल. पाज यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. 4 क्रमांकाला ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 21 वरती 5 डावकुरे आताचे खेळाडू आहेत. मॅच अजूनही जिवंत आहे. येणारे बॉल 9 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 31 चा थरार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट. म्हणजे 8 बॉल 31 धावांची गरज आहे. 8-31 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. आशा पल्लवित करणारा चौकार आलाय.
म्हणजे बनवायचे आहेत आता 27 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 27 ची गरज आणि राहुल मनव्यांच्या बॅटमधून एक दमदार फटका आलाय. बॉल सीमा पार, अडचणीच्या काळामध्ये उभे राहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 27 ची गरज आणि अखेरकार हा बॉल यष्टांचा वेध घेतोय. 6 बॉल 27 ची गरज टीम शिंदेवाडीला इथून पुढे.